मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी-ई-टी सेलने फॉर्म सबमिशनची डेट एक्सटेंड केली आहे. त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट करायचे राहिले असतील, अशा विद्यार्थ्यांनी प्रायोरिटीवरती त्यांचे फॉर्म सबमिट करून घेणं महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता हॉल तिकीट कधी मिळणार आहेत, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी एडिट फॅसिलिटी कधी अवेलेबल असणार आहे, कोणते एडिट्स तुम्ही त्या फॉर्ममध्ये करू शकणार आहात आणि तुमचे हॉल तिकीट, तुमचं एक्झामचं सेंटर कुठे येईल, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी आणि ई-एल-सी-टी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 26 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टी हा कोर्स जॉईन करू शकता. तर आजच या कोर्सला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की सी-ई-टी सेलने एक्सटेन्शन काय दिलेलं आहे, किती तारखेपर्यंत आता आपण हे फॉर्म भरू शकतो. तर त्यासाठी आपण सी-ई-टीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये डेट एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग नोटीस फॉर MH बी-एड जनरल अँड स्पेशल अँड बी-एड ई-एल-सी-टी अँड LLB 3 इयर सी-ई-टी AY 2026-27 नावाची ही नोटीस दिसेल. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ही नोटीस ओपन होईल. इथे नोटीसमध्ये सांगितलेलं आहे, इन कंटिन्युएशन ऑफ द अर्लियर नोटिफिकेशन डेटेड 7th of January 2026 and considering the request received from candidates, the last date for online application form filling for the said CET has been extended. Candidates who have not yet filled and submitted the online application form are advised to complete the process within the extended schedule as mentioned below. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो, दोन परीक्षांचे नाव इथं आपल्याला दिलेले आहेत. बी-एड सी-ई-टी आहे आणि LLB 3 इयर सी-ई-टी आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे की आता 7 तारखेला सी-ई-टी सेलने रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन रिलीज केलं होतं. त्यामध्ये 8 तारखेपासून 23 तारखेपर्यंत फॉर्म फिलिंगला वेळ दिला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा वेळ जो आहे तो 24 पासून 13 फेब्रुवारी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. म्हणजे 24 तारखेपासून आता तुम्ही 13 फेब्रुवारी पर्यंत हे फॉर्म भरू शकता. आता या वाढलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या संधीमध्ये आपण आपले फॉर्म सबमिट करून घेणं हे कधीही योग्य राहील. कारण विद्यार्थी मित्रांनो, यापुढे परत आपल्याला एक्सटेन्शन भेटेल याची गॅरंटी नाहीये. कारण सी-ई-टी सेलला जर वाटलं की जर त्यांच्याकडे भरपूर ऍप्लिकेशन ऑलरेडी आलेले आहेत, तर त्यानंतर पुढे मग सी-ई-टी सेल ती डेट कधीही एक्सटेंड करत नाही. त्यामुळे या संधीचा आपण फायदा घेऊयात आणि ज्यांचे फॉर्म सबमिट करायचे बाकी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता फॉर्म सबमिट करून घेणं हे कधीही त्यांच्या फायद्याचं राहणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या फॉर्म सबमिशन मध्ये काही अडचणी येत असतील, अपार आयडी विषयी काही इश्यू असेल किंवा डॉक्युमेंट्स मध्ये काही इश्यू असेल, तर त्यासाठी असणारी जी माहिती आहे ती डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून मी एक्सप्लेन केलेली आहे. एंड स्क्रीनला तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील, ते तुम्ही पहा आणि तुमची ऍप्लिकेशन प्रोसेस कंटिन्यू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट कधी येतील, ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये करेक्शन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना करेक्शन विंडो कधी दिली जाईल, तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण जे एक्झाम सेंटर दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला कुठलं एक्झाम सेंटर भेटेल या गोष्टी आपण आता डिस्कस करूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी एडिट फॅसिलिटी दिली जाते ती तुमचे फॉर्मची एक्सटेन्शन डेट संपल्यानंतर दिली जाते. आता 23 तारखेला बी-एड सी-ई-टीला फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. 13 फेब्रुवारी पर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. ज्यावेळेस हे सर्व एक्सटेन्शन संपतात त्यावेळेस सी-ई-टी सेल तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये एडिट करण्याचे चान्स देते. आता विद्यार्थी मित्रांनो,
मागच्या वर्षीचा आपण जर ट्रेंड पाहिला तर बीएड सीईटीचं शेवटचं फॉर्म भरण्याचं एक्सटेन्शन हे 28 फेब्रुवारीला होतं. त्यानंतर बीएड सीईटीचे फॉर्म भरणं थांबलं होतं. आता 28 फेब्रुवारीला सीईटी सेलने एक नवीन नोटिफिकेशन काढलं होतं. ज्या नोटिफिकेशनमध्ये सीईटी सेलने सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट करून झालेले आहेत आणि आता विद्यार्थी फॉर्म हे एडिट करू शकतात. त्यासाठी 28 फेब्रुवारीच्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थी आता त्यांचं नाव, त्यांचा फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर आणि जन्मतारीख इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या फक्त एडिट करू शकतात. या पलीकडे कुठल्याही प्रकारचे एडिट्स तुम्हाला सीईटी सेल त्यावेळेस करून देत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपल्याला जे एक्सटेन्शन मिळालेलं आहे, पुढे ज्या वेळेस शेवटचं एक्सटेन्शन दिलं जाईल त्या शेवटच्या एक्सटेन्शनच्या दुसऱ्या दिवशी तुमची एडिट फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. एडिट करण्यासाठी आपल्याला तरी या फॉर्मच्या डेट्स संपण्याची वाट पाहावी लागेल. जशी डेट संपेल तशी तुम्हाला ते एडिट फॅसिलिटी अवेलेबल करून देतील. पुढे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सीईटीचे हॉल तिकीट कधी येतील आणि हॉल तिकीट आल्यानंतर तुमचं सेंटर कुठलं असणार आहे. तर साधारणतः तुमची एक्झाम ज्या दिवशी असणार आहे त्या एक्झामच्या एक 4 ते 5 दिवस अगोदर किंवा जास्तीत जास्त एक आठवडाभर अगोदर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळतात आणि हे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईनच डाउनलोड करायचे असतात आणि त्यासाठी तुमच्या लॉग इन मध्ये हॉल तिकीट और ऍडमिट कार्ड हा एक ऑप्शन असतो आणि गेट हॉल तिकीट वरती क्लिक केल्यानंतर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला दिलं जातं. आता साधारणतः हे हॉल तिकीट अशा पद्धतीने दिसतं, ज्याच्यामध्ये तुमचं नाव असतं, रोल नंबर असतो, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कुठल्या डेटला तुमची एक्झाम होणार आहे, एक्झामची वेळ, तसंच विद्यार्थी मित्रांनो कधी तुम्हाला एक्झाम सेंटरवरती पोहोचायचंय, गेट कधी क्लोज होणार आहे, तुमचं एक्झामचं मीडियम असेल, त्याच्यानंतर इतर माहिती असेल, ही सर्व त्या हॉल तिकीटवरती दिलेली असते. तिथे तुम्ही अपलोड केलेला फोटो असतो, त्यानंतर त्याच्या खाली तुम्ही अपलोड केलेली सिग्नेचर असते आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमचा फोटो लावण्यासाठी जागा दिलेली असते. तर अशा पद्धतीने हे हॉल तिकीट असतात आणि हे हॉल तिकीट तुम्हाला एक्झाम पूर्वी दिले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं हॉल तिकीट विषयी. आता पुढचा प्रश्न राहिला की तुम्हाला तुमचं सेंटर कुठे मिळेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला तिथे रिपोर्ट करावं लागेल. मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरत असताना जे 4 जिल्हे तिथे दिले असतील त्यापैकी पहिल्या जिल्ह्याचा जो प्रेफरन्स आहे त्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही सेंटरवरती तुम्हाला एक्झामसाठी जावं लागू शकतं. हे शेवटी ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट येईल त्यावेळेसच क्लिअर होईल आणि तुमच्या हॉल तिकीटवरती तुमच्या सेंटरचं नाव, ॲड्रेस, किती वाजता तिथे पोहोचायचंय, कुठल्या सेशनमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, ही सर्व माहिती असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तरी आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की जो पहिला प्रेफरन्स तुम्ही सेंटरचा दिला असेल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुमचं सेंटर मिळणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सटेन्शन डेटचं पाहिलं. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा ही 27 ते 29 मार्च या 3 दिवसामध्ये होणार आहे आणि आता परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. तर मग या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर या सीईटीचं प्रिपरेशन करायचं असेल आणि या सीईटीमध्ये 90+ पर्सेंटाइल्स मिळवायचे असतील आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या बीएड कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 26 जानेवारी पासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा ELCT हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आपला फॉर्म सबमिट करायचा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.